नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी पांढऱ्या शुभ्र बनून तयार होणाऱ्या आणि दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या उपवासाची साबुदाणा कुरडई। मस्त अशी ही कुरडई बनून तयार होते। अगदी गॅस न पेटवता आपली ही खुसखुशीत कुरडई आणि पांढरी शुभ्र बनून तयार होणार आहे। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे आता मी बरोबर अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही। आपल्याला हा साबुदाणा भिजवताना यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे, म्हणजे असं कोमट पाणी वापरायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त असा एकदम सॉफ्ट आपला साबुदाणा हा भिजला जाईल। अगदी एकूण एक दाणा आपला छान असा भिजला गेला पाहिजे, अजिबात कोरडा नको। म्हणून आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे, म्हणजेच आपल्या साबुदाण्यामध्ये मॉइश्चर पाण्याचं तसंच राहील। म्हणून आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालून हा साबुदाणा व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी असं पसरट भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला जी आपली पुरणाची चाळणी असते ती घ्यायची आहे। साबुदाणा इथे आता आपल्याला पुरणाच्या चाळणीवर घालून छान असा मॅशरनी किंवा कोणत्याही तुम्ही जड वस्तूनी छान असा हा मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजेच गाळून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी इथे अशा पद्धतीचं मॅशर घेतलेलं आहे। तुम्ही याच ठिकाणी दुसरी कोणतंही असं ज्याने पटकन असं मॅश होईल ती अशी वस्तू तुम्ही इथे वापरू शकता। इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व साबुदाणा चाळणीने छान असा गाळून घेणार आहे। इथे मी वेगळं भांडं घेतलेलं आहे, थोडं उंच। ते जरा उंचीला कमी होतं, म्हणून ते चाळणी खाली टेकत होती, म्हणून मी थोडं उंच घेऊन यावर आता मी हे छान असा साबुदाणा गाळून घेणार आहे चाळणीने। बघू शकता तुम्ही, छान असा आपल्या साबुदाण्याचा इथे चीक पडलेला आहे। इथे मी अशाच पद्धतीने सर्व साबुदाण्याचा चीक पाडून घेणार आहे। इथे आता आपल्या अर्धा किलो साबुदाण्याचा भरपूर असा चीक पडलेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र आणि लोण्यासारखा बनून तयार झाला आहे। अशाच पद्धतीचा हवा आहे आपल्याला। इथे मी आता कोमट पाणी घेतलेलं आहे, अगदी हाताला आपल्या सहन होईल इतकं आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे। आणि मी इथे अशा पद्धतीचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे पसरट, म्हणजेच आपल्याला साबुदाण्याचा चीक जो आहे आपण तयार केलेला तो व्यवस्थित असा हाताने मळता येईल। आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडा थोडा हात बुडवून छान असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही हे जितकं छान मळाल तितक्या आपला साबुदाण्याचा चीक जो आहे तो छान असा बनून तयार होते आणि साबुदाण्याच्या कुरडया पाडताना अजिबात तुटत नाही। ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू 10 ते 12 वेळा करायची आहे, म्हणजे कमीत कमी मी हे 10 मिनिटं असंच मळून घेतलं आहे। यामध्ये आता आपल्याला 1 चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, तुम्ही मीठ नक्की घाला। या स्टेजवर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपला इथे मस्त असा चीक बनून तयार झालेला आहे। आपल्याला इथे पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे, नंतर अशा पद्धतीने आपल्याला हा जो चीक आहे हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजेच आपला चीक बनून तयार झालेला आहे। इथे मी आता जे मीडियम आपलं सोऱ्याचं पान असते ते मी इथे घेतलेलं आहे। आपल्याला इथे आता सोऱ्यामध्ये हे सर्व भरून छान अशा याच्या कुरडया पाडून घ्यायच्या आहे। याला मी सोऱ्याला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। खूप जास्त आपल्याला सोऱ्याला तेल अजिबात लावायचं नाही, नाहीतर आपल्या कुरडयांचं काही दिवसांना वास यायला लागतो। यामधला आता आपल्याला थोडा थोडा चीक घेऊन व्यवस्थित असं छान दाबून दाबून हा सोऱ्या भरून घ्यायचा आहे।
इथे आता मी छान अशी कुरडई पाडून घेणार आहे. इथे मी अशा पद्धतीचा पाट घेतलेला आहे. पाटाला मी अगदी थोडंसं तेल आणि पाणी लावून घेतलं होतं आणि त्यावर आपल्याला मस्त अशी कुरडई आपली बनवून तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अजिबात आपले कुरडईचे तार तुटत नाही आणि मस्त अशा आपल्या ह्या गुलाबाच्या फुलासारख्या कुरडया बनवून तयार होतात. तुम्ही आता तुमच्या आवडीनं छोट्या किंवा मोठ्या कुरडया टाकून घेऊ शकता. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व कुरडया बनवून तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर प्लॅस्टिकच्या पेपरवर कुरडया बनवायच्या असतील तर त्याच्यावर सुद्धा बनवू शकता. इथे मी पाटावरच बनवून घेणार आहे कारण की पाट आपल्याला उचलून उन्हामध्ये सुद्धा नेऊन ठेवता येते. बघू शकता तुम्ही इथे माझ्या पाट भरून कुरडया मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहे. त्यानंतर इथे मी राहिलेल्या कुरडया ज्या आहेत त्या मी ताटावर बनवणार आहे. ताटाला सुद्धा अगदी हलकसं तेल लावलं. ताटावरच्या सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ह्या कुरडया आपल्याला काढता येतात. आता मी ह्या कुरडया छान अशा उन्हामध्ये वाळत घालणार आहे. इथे आता आपल्या कुरडयांची एक बाजू छान अशी सुकलेली आहे. दुसऱ्या बाजूनी सुद्धा इथे मी कुरडया छान अशा सुकवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही ताटावरच्या सुद्धा कुरडया मस्त अशा पांढऱ्या शुभ्र बनून तयार झालेल्या आहे सर्व कुरडया. ह्या कुरडया मी आता मस्त अशा 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही अर्धा किलो साबुदाण्यामध्ये आपल्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र भरपूर साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. एक सुद्धा कुरडई आपली इथे न तुटता मस्त अशा आपल्या इथे कुरडया बनवून तयार झालेल्या आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर कुरडया बनवल्या तर तुमच्या सुद्धा अशाच बनवून तयार होतील. इथे आता आपण कुरडई तळून बघू. तेल मी इथे मस्त असं गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला इथे छान असं गरम करायचं आहे. मग यामध्ये कुरडई सोडून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्त अशी दुप्पट आपली इथे कुरडई तळून तयार झालेली आहे. इथे मी 2 ते 3 कुरडया छान अशा तळून घेतलेल्या आहे. तुम्हाला मी इथे हाताने तोडून सुद्धा दाखवते. मस्त अशी आपली ही कुरडई खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे.